तर मित्रांनो हा आता साफ केला जातोय, पाहू शकता। एक माधवांना नारायण मा गोविंदांना। नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। तर आज आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा दिवस। आज आहे गुढीपाडवा मित्रांनो, वर्षाचे नवीन दिवस आज चालू झालेला आहे। गुढी उभारण्यासाठी एक आपल्याला मेसाची काठी लागणार आहे, त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। तर मित्रांनो आलेलो आहोत आम्ही सहयोग मोरेच्या शेतावरती आलेलो आहोत। हे पाहू शकता इथे सहयोग मोरे आहेत आणि त्यांचं शेत पाहू शकता। इकडे तिथे आंब्याचं झाड आहे आणि हे जे मेस आहे ना, त्यातले आम्हाला 2 काट्या काढायचे आहेत। सहयोग कोयता घेऊन आलेला आहे। चला तर सहयोग फटाफट आपल्या कामाला लागूया। नंतर आपल्याला जायचं आहे मित्रांनो, चाफ्याची फुलं लागतील, अजून आपल्याला आंब्याचे टालं लागतील। फटाफट आपल्या कामाला लागूया। सहयोग मोरेला थोडी हेल्प करतो। तर मित्रांनो तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो या नवीन वर्ष तुम्हाला सुखात, समृद्धात, ऐश्वर्यात व भयभराटीने जावं हीच ईश्वर इच्छा। पाहू शकता आमच्या सहयोगनी मेसाची काठी काढलेली आहे, किती मोठी। तर मित्रांनो हा आता साफ केला जातोय, पाहू शकता। अशा प्रकारे हे साफ केलं जातं। ज्या ज्या बारीक बारीक आल्यात त्या आपल्या काय कामी नसतात, त्यांना काढलं जातं। तर मित्रांनो आपण काढूया आंब्याचा टाला। तर इथं पाहू शकता एक आंब्याचं झाड आहे, त्यातले आपण टाला काढूया। लगभग आपल्याला 5 पाला असतील असा टाला काढू शकतो आपण। 5 पेक्षा जास्तच पाहिजेत। तर मित्रांनो आपल्या दोन्ही काट्या तोडून झालेल्या आहेत, एक सहयोगची एक आपली। आपल्याला आता चाफ्याची फुलं घ्यायची आहेत। तर गाईस आम्ही आलेलो आहोत आमच्या शंकराच्या मंदिराच्या इथे, आपल्या महादेवाच्या मंदिराच्या इथे आलेलो आहोत आणि त्याच्याच हेड बाजूला आपल्याला हे चाफ्याचं झाड पाहायला मिळतं। तर आपण फटाफट चाफ्याची फुलं काढूया आणि जाऊया आपल्या घरी लवकरात लवकर। आणि सहयोग इथे काठी शोधतोय जी फुलं बांधण्यासाठी। बघा कसे 3 काटे घेऊन जातात 3 जण। कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? पाहू शकता किती फुलं पडलेली आहेत चाफ्याची। गुढी उभारून झाली पण आला फास्ट काम आहे, लगेच शेतावर गेलो। लवकरात लवकर मी एक चाफ्यांच्या फुलांची एक छान अशी माल तयार केली। तर मित्रांनो माझं राहतं घर, आता गुढीची पूजा केली जाईल।
महादेव यांना नारायण मा गोविंदाय नमः. तर मित्रांनो आपली सर्व पूजा वगैरे गुढीवरून झालेली. आता आपण आपल्या मंदिराकडे जाऊया आणि तिथून आपला सिनेमॅटिक शूट घेऊया, बघूया आपल्या गावाचा सीन कसा झालाय. सर्वीकडे अशा गुड्या दिसतील, एक नंबर दिसतील. चला तर. गाव माझ आपटवणे पोर हुशार काय म्हणे सगळ्या बाबतीत एक नंबर. तर मित्रांनो आता आपल्या ब्लॉगचे एंड आलेली आहे. तर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब मित्रांसोबत शेअर करा. लवकर भेटूया आपण नवीन आणि फ्रेश ब्लॉगमध्ये. बाय बाय.